आंदोलन म्हणलं की एकमेव पक्ष असा आहे मनसे. खरं तरी आंदोलनांची सुरुवात कुठून झाली? म्हणजे पहिलं आंदोलन तुम्ही दोघांनी केलेलं कुठलं? ताडीचं दुकान होतं, ताडी विक्री केंद्र होतं अनधिकृत, तर ते मी जाऊन ताडी केंद्र उद्ध्वस्त केलं. मावळमध्ये मनसे स्टाईलनं वडगावमधील ताडी दुकान उद्ध्वस्त करण्यात आलंय. इथे येणाऱ्या मद्यपींचा नागरिकांना नाहक त्रास होत होता. सामाजिक कार्याची आवड नक्की कुठे निर्माण झाली? 2018 मध्ये वडगाव नगरपंचायतची निवडणूक ही जाहीर झाली. तेव्हापासूनच आम्ही कामाला सुरुवात केलीत. वॉर्डमधून मी नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 16 मध्ये उभा राहिलेत. तर आता तुम्ही नक्की या निवडणुकीमध्ये कोणत्या पदासाठी इच्छुक आहात आणि का? ते पद म्हणजे नगराध्यक्ष पद. म्हणजे थोडक्यात तुम्ही माणसांचं नाही तर देव माणसांचं तरी ऐका. आता बरोबर, आम्ही देव बनूनच आलो, देवाच्या रूपात आलोय, तर आमचं तरी ऐका. बरोबर. प्रशासनाला खरं तर तुम्ही ही विनंती केली होती. हो, तर आम्ही रुपेश आणि मी स्वतः पोटोबा महाराज आणि जोगेश्वरी मातेचं रूप धारण करून तिथं नगरपंचायतमध्ये गेलो होतो की बाबा आम्हाला हा जो शौचालयाचा वास आहे त्यांनी खूप त्रास होतोय आज, की आता तरी ते कुठंतरी तुम्ही हटवा. नमस्कार, मी पूजा थिगडे. नेहमी आपण राजकारणावर बोलतो, नेहमी आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे यावर बोलतो, पण मुद्द्याचं मात्र आपल्याकडून राहून जातं. म्हणूनच घेऊन आली आहे शब्दब्रह्म प्रस्तुत कामाचं बोला या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर वडगाव मावळ हे एक शहर, पण दिसता क्षणी ते शहर वाटत नाही अशी त्यांची इच्छा. खरं तर आज माझ्यासोबत आहेत सायली रुपेश म्हाळसकर. नमस्कार. नमस्कार. सायली रुपेश म्हाळसकर या वडगाव मावळच्या आहेत आणि वडगाव मावळमध्ये एक छोटंसं गाव ज्याचं शहरात रूपांतर होतंय, पण ते शहर जोपर्यंत वाटत नाहीत तोपर्यंत तिथली कामंही झालीच पाहिजेत असा त्यांचा हट्टास आहे आणि त्या माध्यमातून ते आपल्या भेटीला येत आहेत. तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. आणि आता तुम्ही थोडंसं तुमच्याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगावं. मी सायली रुपेश म्हाळसकर, माजी नगरसेविका, माजी उपनगराध्यक्षा, वडगाव नगरपंचायत मनसे. ओके, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि आज तुम्ही या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर इथे आहात. खरं तर आता तुम्ही एका पदासाठी इच्छुक आहात. तर सर्वात आधी तुमचं थोडंसं बालपण, तुमचं शिक्षण, तुमचं माहेर याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. नक्कीच सांगा प्लीज. मी तळेगाव येथील माउंट सेंट अँड कॉन्व्हेंट स्कूल जी आहे तिथं माझं पूर्ण जे शालेय जीवन असतं तर ते पूर्ण तिथं कंप्लीट झालं. मी तशी प्रॉपर शिरूर हे गाव आहे माझं, बाबांचं जे माहेरचं आहे तिथली आहे. पण बाबा एक म्हणतो ना सर्व्हिससाठी एक 40 वर्ष झाले वडगाव येथे इथं राहतात. आणि आपण असं म्हणू शकतो की माहेर आणि सासर हे एकच. माहेर पण तेच आणि सासर पण तेच. वडगाव शिक्षण किती? दोन्ही पण. माझं शिक्षण आज ग्रॅज्युएशन होऊन मी ॲनिमेशनची डिग्री घेतलेली. ॲरिना ॲनिमेशन मध्ये इन्स्टिट्यूटमधून मी पूर्ण ॲनिमेशनची डिग्री घेतलेली. आणि त्यानंतर मग लग्न आणि तुम्ही लग्न. खरं तर रुपेश म्हाळसकर यांच्या बरोबर तुमचं लग्न झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. पण घरात राजकीय वारसा असा काही होता का? नाही. राजकीय वारसा असं जर का आपण म्हणलो ना तो मला ना तर सासरी होता ना माहेरी होता. खरं तर जे माझं माहेरचं जे कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली आहे माझी, पण सगळे जे आहे माझे कझिन्स आहेत, काका असतील, बाबा असतील, पूर्ण अशी एक म्हणतात उच्च शिक्षित फॅमिली आहे. त्यामुळे जे आहे ना आमचं घरातले जे वातावरण आहे ते पूर्ण असं एज्युकेशनल ह्याच्यातच आहे. बाबांनी काकांनी एक कार्यकर्ते म्हणून कायम पॉलिटिक्समध्ये राहिलेले आहेत, पण असं खास कुणी आपण म्हणतो ना की वारसा वगैरे तर तसा तो माहेरी तर नाहीच. पण सासरी जेव्हा मी गेलेत, म्हाळसकर कुटुंबीय हे राजकारणात खूप मोठ्या ह्याच्यावरती आहे आणि आधीपासून आहे, कारण म्हाळसकर फॅमिली ही खूप मोठी आहे. पण मी ज्या फॅमिलीत आहे तर त्याच्यात कुणाचा राजकीय वारसा वगैरे असं नाही आहे. जे माझे हजबंड आहेत आपल्या सगळ्यांचे रुपेश दादा,
तर ते 2010 पासून राजकारणात आहेत. अच्छा. तर थोडंफार ते आधीपासून होते, पण अच्छा. असं कुठला राजकीय वारसा वगैरे तो कुठला नाही. जे म्हणजे केलं असं म्हणू शकतो का की शून्यातून सगळं? शून्यातून, जे काही आहेत ते आज शून्यातून सुरुवात केलेली वा, आहे आणि पूर्ण. खूप वर्ष झाले खरं तर खूप वर्ष. दादा आणि तुम्ही या क्षेत्रात आहात. मग बरोबर. सामाजिक कार्याची आवड नक्की कुठे निर्माण झाली आणि राजकारणात येण्याचा उद्देश आपला समाजकारण आहे, हे नक्की कुठून कळालं तुम्हाला? खरं तर रुपेश आणि माझा प्रेमविवाह आहे. अच्छा. घराच्या जवळ राहिल्या असल्यामुळं आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखत होतो. तर बरं. आमची एक चांगली मैत्री होती हम्म. आणि 2004 पासून आम्ही दोघं एकमेकांना क्लोजली ओळखत होतो अच्छा. खूप. त्याच्यानंतर 2010 मध्ये रुपेश हे वडगावचे मनसेचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. अच्छा. तर त्याच्यामुळं म्हणजे आमची दोघांची जी काही ओळख होती, मी त्यांना खूप जवळून पाहत होते हम्म. की आज ते समाजसेवा कशी करतायत, राजकारणात आहे, कशी आज लोकांची आज एक मदत करताय, किंवा वडगावात त्यांची काय धावपळ चालू हो, असती, हो. लोकांसाठी आज ते दिवस रात्र कसे पळतात. हम्म. आज ह्या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या होतात. आणि त्याच्यानंतर आमचं 2017 मध्ये लग्न झालं. अच्छा. तर त्याच्यानंतर कुठंतरी थोडीशी ती आवड माझ्यात पण निर्माण होत गेली की आज आपल्या रुपेश यांच्याकडे आज एवढी लोक येत आहेत, तर आज आपण पण ह्या कुठंतरी फील्डमध्ये उतरलं पाहिजे. नक्की. आणि त्या आवडीचं रूपांतर काही दिवसातच निवडणुकीत झालं असं म्हणूया. बरोबर. आणि तुम्ही गावची धुरा उपनगराध्यक्ष म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले. पण प्रत्यक्ष कामाला कधीपासून सुरुवात झाली? जर पहिलं काम तुम्ही पदावर आल्यानंतर कोणतं आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 2018 मध्ये वडगाव नगरपंचायतची निवडणूक ही जाहीर झाली. अच्छा. तेव्हापासूनच आम्ही कामाला सुरुवात केलीत. वॉर्डमधून मी नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 16 मध्ये उभा राहिलेत. तर तेव्हापासूनच कामाला सुरुवात केलीत. अच्छा. मग सगळ्यात पहिलं काम जे होतं ते आम्ही ड्रेनेज लाईनचं घेतलं होतं करायला, की तिथूनच खरं कामाची आपण म्हणतो ना एक सुरुवात चालू झाली होती. म्हणजे पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, स्वच्छ मिळालं पाहिजे आणि गटार तुंबू नये. येस. त्यातून छान एक स्वच्छ वातावरण आजूबाजूला राहावं, यासाठीचा पहिला प्रयत्न झाला. बरोबर. आणि तेव्हापासून मग खूप कामं उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक असताना तुमच्या कार्यकाळात झाली आहेत. ती नक्की कोणती आहेत? आता 4.5 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलं वॉर्डसाठी. तर तिथं अनेक समस्या होतात. वॉर्ड म्हणजे आम्ही ज्या परिसरात राहतो तो अगदी जो वाडी वस्तीचा भाग होतात, की आधीचं त्याचं जे आपण जर का चित्र पाहिलं, आत्ताचं चित्र पाहिलं ना, की नवीन माणूस तिथं एखादा आला ना की तो फसून जातो, की एवढा बदल तिथं झालेला आहे. पूर्ण आज आपण म्हणतो ना की गावात जी छोटीशी अशी पाऊलवाट असते तसा एक छोटासा रस्ता, आतमध्ये जाणाऱ्या छोटे रस्ते, की सोसायट्या पण तिथं होत्यात पण एकदम कमी प्रमाणात, की डेव्हलपमेंट ही अजिबातच तिथं नव्हती. तर त्याच्यानंतर आम्ही तिथं रस्ते केलेत. अंतर्गत जे रस्ते म्हणता येतील, सिमेंटचे की डांबरी? कॉन्क्रीटचे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. क्या बात. आणि डांबरीकरण पण आपण केलेले आहेत. हो, म्हणजे आतमध्ये जे इंटरनल रस्ते आहेत ते बरेच आहेत. तर जसे जिथं जी गरज होती ते आपण त्या पद्धतीने अंतर्गत रस्ते केलेले आहेत. नंतर मुख्य रस्ता जो होता आपला तो करून घेतला. अरे वा. आतमध्ये आपण एक चांगलं स्पोर्ट्स ग्राउंड केलं वॉर्डमध्येच मुलांना खेळण्यासाठी. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड जी केबल आपल्या ज्या वरती पोल्स असतात वायर, त्या खूप धोकेदायक असतात. कधी पण आज मुलं खेळतात किंवा महिलांसाठी आज तिथं आपण म्हणू सोसायटीला पण त्या अशा तारंगत असतात त्या. तर त्याचं आपण सगळ्यात पहिल्यांदा वडगावात आपण अंडरग्राऊंडचं जे केबलचं काम केलं ते आपण केलं. त्याच्यानंतर जिथं जिथं आज पाईपलाईन नव्हते ते हे केलं. आणि असे अनेक जे कामं होतीत की आज मला एक चांगलं गार्डन तिथं उभं करायचं होतं. त्याच्यासाठी आपण नगरपंचायतमध्ये मागणी केलीत. असे जेवढे कामं आपल्याला करता आले ना एक 4.5 वर्षात, ती मी नक्कीच करायचा पूर्ण प्रयत्न केला. खरं तर आता निवडणुकीचा काळ आहे. तुमच्या या सगळ्या सामाजिक कार्याच्या आवडीचं आता निवडणुकीमध्ये सत्यतापूर्वक सगळं दाखवण्याचा आता एक काळ आलेला आहे असं म्हणूयात. तर आता तुम्ही नक्की या निवडणुकीमध्ये कोणत्या पदासाठी इच्छुक आहात आणि का? आत्ता ही जी निवडणूक आहे
तर त्याच्यासाठी मला जी संपूर्ण वडगावला सेवा करण्याची जी संधी मिळेल ते पद म्हणजे नगराध्यक्षपद. तर त्या पदासाठी मी इच्छुक आहे. आणि त्याचं कारण असं आहे की गेले 5 वर्ष मी नगरसेविका म्हणून आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. तर जे काही वडगाव पंचायतमध्ये मला अनुभव पाहिजे होता तो आता अनुभव त्याच्या थ्रू गेलेली आहे मी. जे काही तिथं कारभार असतात, कसे काम करायचे, अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, उपनगराध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे. त्यामुळं आता नगराध्यक्ष पदासाठी माझी इच्छा आहे. किती छान प्रवास झालाय बघा ना, नगरसेवक आणि मग उपनगराध्यक्ष आणि आता नगराध्यक्ष. खरं तर कोणताही नवीन व्यक्ती जेव्हा येतो, खास करून मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, राजकारणात जेव्हा एखाद्या पदावर नवीन व्यक्ती येऊन बसतो तेव्हा त्याला शिकण्यासाठी एक काळ लागत असतो. पण सायलीताईंच्या माध्यमातून मला असं वाटतं या काळाची आता काही गरज राहिलेली नाहीये. पहिल्या दिवसापासूनच कदाचित अभ्यासपूर्ण काम त्यांच्या माध्यमातून होईल, हीच खरं तर जनतेला आशा अपेक्षा असणार आहे. तर आता नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून असे कोणते संकल्प आहेत, अशी कोणती कामं आहेत की जी तुम्हाला वडगावमध्ये करायची आहेत? खरं तर वडगाव हे तालुक्याचं ठिकाण असून इथं अजून तेवढ्या कुठल्याच सुविधा नाही आहेत. ज्या बेसिक आपण मूलभूत सुविधा म्हणतोत ना, की त्या सुद्धा नाही आहेत. की आता छोटं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर महिलांसाठी ज्या आज महिला तिथं येतात तर त्याच्यासाठी एक चांगले टॉयलेट्स पाहिजेत, त्या नाही आहेत. त्याच्यानंतर बाजारपेठ, जे आज बाजारपेठ कशी पाहिजे की डेली तिथं फ्रेश भाजीपाला आला पाहिजेत. महिलांचा आज रोजचा आपण काय म्हणतो घरातला जो स्वयंपाक असेल किंवा काय, तर चांगली तुम्ही भाजी मंडई उभी केली तर नक्कीच रोजच्या रोज त्यांना फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स घरी नेता येतील. की ते आठवड्यातून एकदा नेण्यापेक्षा डेली नेलं तर त्याच्यासाठी एक भाजी मंडई खूप महत्वाची आणि त्यातून आरोग्य पण चांगलं राहील. बरोबर. आणि वडगाव हे तालुक्याचं प्रमुख ठिकाण असल्यामुळं कनेक्टिंग गावातले बरेच आजूबाजूचे जे लोक आहेत ती तिथंच येतात. काही त्यांची कामं असतील, बाजारपेठ असेल किंवा आज आपण म्हणू ना की हॉस्पिटल्स असतील, तर चांगलं एक हॉस्पिटल देखील तिथं पाहिजेत. ॲम्ब्युलन्स सेवा, कुणी पेशंट समजा अचानक अपरात्री काही झालं, अपघात झालंच एखादा, तर ती ॲम्ब्युलन्स सुद्धा अवेलेबल नसते. ती जवळजवळ एक 10 ते 15 किलोमीटर लांब जे तळेगाव सोमाटणे शहर आहे तिकडून मागवावी लागते. आज एवढे हे आहेत की तिथं वडगावमध्ये ना कबड्डीसारखे अनेक आज आपण म्हणतो ना खेळाडू घडलेले आहेत. पण तिथं त्यांच्यासाठी एक व्यवस्थित तिथं असं कबड्डी खेळण्यासाठी तिथं जागा नाही. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे आपल्या इथं, ते देखील व्यवस्थित नाही. ते फक्त आज मी माझ्या वॉर्डमध्ये केलेलं आहे, पण एक सगळं आपण म्हणतो की गावाच्यासाठी वगैरे, तर तसं पाहिजे. आज ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे. आज महिलांच्या सेफ्टीसाठी जे काही आपल्याला हे करता येईल तर त्याच्यावरती खरं तर काम केलं पाहिजे पूर्ण. आज असे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ना, चांगलं एक कॉलेज पाहिजेत. शाळा आता वडगावमध्ये आहेत पण कॉलेज देखील तेवढेच महत्वाचे आहेत. आणि हा सगळा संकल्प मला वाटतं तुम्ही मध्यंतरी एका पुस्तिकेमध्ये मांडला होता. ती पुस्तिका आपल्या सोबत आहे आणि असं हवंय आपलं वडगाव. प्लीज आमच्या प्रेक्षकांना ती पुस्तिका तुम्ही दाखवावी. ही आपण पुस्तिका आता एक 2 ते 3 महिन्यापूर्वीच पब्लिश केलीत. असं हवंय आपलं वडगाव. असं हवंय आपलं वडगाव. क्या बात. तर त्याच्यात जे आज माझ्या संकल्पना आहेत की वडगाव कसं पाहिजे. वडगाव शहरात अजून पण म्हणजे ज्या फॅसिलिटीज नाही आहेत तर त्या सगळ्या मी ह्याच्यात त्यांना मांडणी केली पूर्ण. म्हणजे ही थोडक्यात तुमची ब्ल्यूप्रिंट म्हणूयात आपण. येस. त्यामध्ये तुमचं मनोगत आहे. नंतर आपण बघूयात एक एक मुद्दा. ऑक्सिजन पार्क आहे, सार्वजनिक वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, असे अनेक ज्या गोष्टी आहेत ना की खरंच आज गावाला, आज वडगाव शहराला त्याची गरज आहे. त्याची पूर्ण आपण त्याच्यात मांडणी केलेली. पाणी, शौचालय, मलप्रक्रिया केंद्र, कचऱ्याचं व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी. सौर ऊर्जा प्रकल्प, सार्वजनिक सुरक्षा, त्यासाठी CCTVचे प्लॅनिंग्स आहेत. क्रीडा संकुल, बाग बगीचा. क्या बात. की ह्याचे जे बारीक बारीक एका आदर्श गावासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याच्यात आम्ही मांडणी केलेली आहे. येस.
त्याच्यानंतर आपले जे गावात भाजी विक्रेते बसतात ते डेली आठवडे बाजारातून इकडून तिकडून येतात, पण आपल्याकडे त्यांचा काहीही आयडेंटिटी नसती की ते येतात कुठून, जातात कुठला कुठून, माल आणतात, माल कुठला आणतात, फ्रुट्स वगैरे व्हेजिटेबल जे ते विकतात तर ते खरंच आरोग्यासाठी हानिकारक आहे का कसं आहे. तर ते सगळं आपल्याला आहे ना महत्वाचा मुद्दा, तो मुद्दा आहे की जर का नगरपंचायतने त्यांना लायसन्स दिलं तर आपल्याकडे पण पूर्ण त्यांची अधिकृत माहिती राहील. अजून काय काय मुद्दे आहेत पुस्तकेत? पार्किंगसाठी सगळ्यात महत्वाचा हा जो विषय आहे आपला आता, की पार्किंग हा सगळ्यात मोठी समस्या आहे. तिथं रस्ता एक काय की वडगावसाठी एकच पूर्ण गावातून रस्ता आहे पूर्ण मेन रोडला, की त्याला पर्याय व्यवस्थाच नाही अजून. अच्छा, जायचा पण रस्ता तोच, यायचा पण तोच. आणि ज्या दिवशी आठवडे बाजार असन तिथं पार्किंगची वगैरे एवढी अवस्था म्हणजे खरंच वाईट असती ना, की एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. मधी बाजार होतात तर एक सोसायटीमध्ये एक म्हणता येईल एक पेशंट होते, ते ऑन द स्पॉट म्हणजे एक्सपायर झालेत. पण ती ॲम्ब्युलन्स 3 तास तिथं थांबवावी लागली. का तर ह्या पार्किंगमुळं ती ॲम्ब्युलन्स तिथून नेता पण आली नाही. वाईट परिस्थिती आहे थोडक्यात, की पार्किंगवरती नियोजन झालंच पाहिजे. तो मुद्दा आपण ह्याच्यात मांडलेला आहे. संकल्प तुम्ही सगळ्यात आधी मला वाटतं करायचं ठरवलंय. क्या बात आहे. आज बस स्थानक वडगावला अजून पण बस स्थानक नाहीये. शहराच्या ठिकाणी जिथे नगर परिषद आहे, बापरे. आपल्याला जर का बसनी कुठून प्रवास करायचा असेल तर तळेगाव दाभाडे हाच पर्याय वापरावा लागतो. किती मुद्दे आहेत खरं तर, खूप महत्वाचे मुद्दे आणि बेसिक्स आहेत की खरंच हे जर का विजन डोक्यात ठेवून काम केलं ना तर मला नाही वाटत की कुठल्याही गावाची प्रगती थांबू शकते. अगदी अगदी. ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे, ज्येष्ठ नागरिक भवन आहे, वाचनालय सगळ्यात महत्वाचं, अभ्यासिका, इंटरनेट आणि चार्जिंगची व्यवस्था, रस्ते चौकांचे नामकरण, ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण, वा, प्रवेशद्वार जी वेस असते गावाची, आणि अद्ययावत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा. अच्छा, महत्वाचे बेसिक्स आहेत खरं तर. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्य, शिक्षण, चांगलं शुद्ध पाणी, रस्ता आणि त्याचबरोबर चांगल्या सुखसोयी, कोणत्याही गावामध्ये लागणाऱ्या सगळ्यात मूलभूत गरजा या छोट्या छोट्या आहेत. आणि मला असं वाटतं सायलीताई तुमचे खूप मनापासून आभार आहेत यासाठी, कारण ही अशी पुस्तिका बनवल्यामुळे एक टार्गेट सेट झालेलं आहे आता तुमचं, की मला नक्की करायचंय काय, आणि हे पण तुम्ही जनतेपर्यंत खूप चांगल्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचवताय. मग आता एकदा तुम्ही हे पद मिळवलं की पहिलं कुठलं असं काम आहे की ज्यावर तुम्ही इमिडिएटली काम चालू करणार? सगळ्यात पहिलं काम हे पार्किंगचं. मी जे तुम्हाला आता मोठी समस्या सांगितलीत ना, की एवढी मोठी जर का आज तिथं हे होत असेल की ॲम्ब्युलन्स बाहेर काढता येत नाही, सगळ्यात मोठा विषय तोच आहे, कारण तो मुख्य रस्त्यावरतूनच आहे. तर पार्किंगवरती मला सगळ्यात आधी काम करायचंय. आणि मग त्यानंतर बॅक टू बॅक काय काय कामं असतील? बॅक टू बॅक जे ठरवलेत, भाजी मंडई असेल, भाजी मंडई करायची. महिलांसाठी ज्या आज इतर बाहेरच्या पण गावांमधून येतात तिथं बाजारसाठी, तर त्यांच्यासाठी शौचालय करायचे. अगदी अगदी. आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे त्यांची. खूप. क्या बात आहे. आणि हा सगळा अजेंडा तुमचा ठरलेला आहे. आणि मला असं वाटतं प्री प्लॅनिंगनी जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या निवडणुकीसाठी उभा असतो तेव्हा जनता सुद्धा त्या लोकप्रतिनिधीला त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघते आणि त्याच दृष्टिकोनातून मतदान करते. खरं तर हे खूप महत्वाचं आहे. आता आपण थोडंसं पुढे वळूयात. एक वैयक्तिक जर तुमचा आपण सगळा अभ्यास करायचं ठरवलं तर एक मतदार म्हणून मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं? हे सगळं तर आहेच आहे, काम वगैरे, पण असं काय आहे की जे तुम्ही देऊ शकता गावासाठी कामांव्यतिरिक्त? एक गाव म्हणून गावाला गाव पण खूप महत्वाचं असतं, तर तुम्हीच का, असा प्रश्न जर आला तर काय उत्तर असेल? खरं तर आज मी एक महिला आहे. जसं आज प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपलं घर, आपला परिसर असा राहावा, तशी आज माझी पण इच्छा आहे. ज्यावेळेस मी इतर शहरांमध्ये जातेत आणि त्या शहरातल्या ज्या फॅसिलिटीज बघतेत मी, तर त्यावेळेस एवढं एक मनाला एक हे लागतं आतमधून की आपलं आज आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, पण आज आपल्या गावात ह्या कुठल्याच सुविधा नाही आहेत. तर आज कुठंतरी हे मला वाटतं की आज मी एक विजन डोक्यात ठेवलेलं आहे
आणि आज जर का सगळीकडे आज जर का एज्युकेशन कंपल्सरी असेल तर मला वाटतं की राजकारणात पण जर का कोणी एज्युकेटेड व्यक्ती आली तर नक्कीच आज जे प्लॅनिंगनी पण होईल आणि आदर्श गाव आपण जे म्हणतो ना ते आपल्याला नक्कीच आदर्श गाव करता येईल. नक्की नक्की, क्या बात आहे. आता थोडंसं रॅपिड फायरकडे जाऊयात. मी तुम्हाला समाजातले एक एक घटक सांगणार आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, तुमची काय इच्छा आहे, तर ते तुम्ही एका शब्दात किंवा एका वाक्यात आम्हाला सांगायचं आणि हे खूप बॅक टू बॅक करूयात. चालेल, करूयात सुरुवात. सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारतेय, एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं ठरलं तर महिलांसाठी संपूर्ण गावात CCTV कॅमेरे. वा, सेफ्टीसाठी. सेफ्टी खूप महत्वाची आहे. सेकंड वन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, ते पहिलं करायचं आहे सगळ्यात आधी. तरुण तरुणींसाठी त्यांच्यासाठी एक चांगलं स्पोर्ट्स ग्राउंड त्यांच्या खिलाडू वृत्तीला बरोबर चालना देण्यासाठी. आज अनेक असे वडगावमधूनच आहेत ना खेळाडू ज्यांना आज बाहेर जावं लागतंय. आज आकुर्डी निगडी सारख्या ठिकाणं आहेत, तिथं त्यांना जाऊन हे करावं लागतं सगळं. तर ते आपल्या गावातच हवं ते. क्या बात. पुढे विद्यार्थी, चांगली लायब्ररी. वा, असे खूप वडगावमध्ये विद्यार्थी आहेत जे तिथून IPS वगैरे IAS अधिकारी वगैरे तिथपर्यंत गेलेले आहेत आणि अभ्यास करतायत तेवढा, पण त्यांना तळेगावमध्ये जावं लागतं की आज ती सुविधा गावात नाहीये, एक चांगली लायब्ररी आपल्याकडे नाहीये. आणि ज्यावेळेस मी जनसंवाद घेतला त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांचे आज ही मागणी राहिलीत की आम्हाला एक चांगली लायब्ररी पाहिजेत. तर ती लायब्ररी. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, एक सामान्य नागरिकांसाठी ज्या काही आज मूलभूत सुविधा असतात आपल्या, त्या मी त्यांना पूर्वी सगळ्याच मूलभूत सुविधा येतील त्यामध्ये आहेत. क्या बात आहे. खूप छान बॅक टू बॅक उत्तरं खरं तुमच्याकडून देण्यात आली. आता जरा पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. ते म्हणजे सायली म्हाळसकर आणि रुपेश म्हाळसकर यांनी केलेली हटके आंदोलनं खूप गाजलेली आहेत खरं तर. बरोबर. आणि त्याच्यापैकी खरं तर आंदोलनांची सुरुवात कुठून झाली, म्हणजे पहिलं आंदोलन तुम्ही दोघांनी केलेलं कुठलं? आता खरं आमचा पक्षच असा आहे की मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सगळं दिलसे मनसे आहे. दिलसे आंदोलन म्हणलं की एकमेव पक्ष असा आहे मनसे. कुठेही तोडफोड झाली, काही झाली, ती आंदोलन झाली, ती मनसे. त्यामुळं आंदोलन म्हणलं ना लोकांना आता सांगावं लागत नाही की हा पक्ष कुठला आहे, काय तो मनसेचा असतो. बाकी कुठल्या ह्याच्यात नाव लागू नाही लागू, पण आंदोलनात मनसेचं नाव हे 100% लागतं. तर आज गावात काम करताना ना आज जे आंदोलन केलं सगळ्यात पहिलं आणि मोठं आंदोलन, ते जे गावात बाजारपेठमध्ये ताडीचं दुकान होतं, ताडी विक्री केंद्र होतं अनधिकृत. तर तिथं महिलांचा वावर जास्त होतात मुख्य बाजारपेठमध्ये. आणि ते महिलांसाठी एवढं अनसेफ होतं की कुणीही तिथं असं ड्रिंक करून किंवा अनेक प्रकारचं तिथं एक व्यसनचे वेगवेगळे प्रकार तिथं काही चालायचे, तर ते महिलांसाठी खूप धोकेदायक होतात. आणि रेल्वे स्टेशन पण त्यालाच लागून आहे. त्यामुळं मुलींना आज जर का कॉलेजला जायचं, महिलांना का नोकरीला जायचं, तर ते त्यांच्यासाठी खूप अवघड होत होतं. तर ते मी जाऊन ताडी केंद्र उद्ध्वस्त केलं. वाह, क्या बात आहे. ते सगळ्यात पहिलं म्हणजे आंदोलन जे मोठं म्हणता येईल ना ते केलं. त्याच्यानंतर आपण हे जे वडगावमध्ये महादेवाचं मंदिर आहे, तर मध्ये जे पाऊस झाला खूप, तर पूर्ण ड्रेनेजचं पाणी आणि ह्याचं पावसाचं पाणी हे पूर्ण महादेव मंदिरात आतमध्ये गेलं होतं. की आपण एक म्हणून देवाची विटंबना झालीत, तर त्या प्रकारचं. मग त्यावेळेस तिथं आम्ही आंदोलन केलं, पूर्ण देवाचा अभिषेक घालून आंदोलन केलं. देवाला अभिषेक घालून आंदोलन केलं. की ते जे म्हणताय ना हटके आंदोलन, ते ह्याच पद्धतीने की काम करण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे. आणि तिसरं आत्ताच जे आंदोलन होतं की गावाचं जे ग्रामदैवत आहे पोटोबा आणि दत्त मंदिर ते लागून आहेत, अगदी समोरासमोर आहेत. तर तिथं जे शौचालय आहेत, लागूनच शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय, तर ते हटवण्याची मागणी आम्ही केली. कारण तिथं आज अनेक महिला पारायणाला येतात,
पण तिथला जो वास येतो किंवा काय, त्यांनी जे स्थानिक लोक पण शेजारी राहिलात ते त्यांना एवढं कंटाळलेली आहेत ना, की खरं तर हे पाहिजेत, आपण म्हणू ना सार्वजनिक शौचालय पाहिजेत, पण ते थोडं कुठंतरी आतमध्ये किंवा साईडला. आणि सगळ्यात महत्वाचं त्याची स्वच्छता हवी. स्वच्छता हवी, तर ती स्वच्छता पण नाही. आणि मेन काय, लेडीज जेंट्स ते अटॅच असल्यामुळे तिथं महिला भरपूर प्रमाणात येतात, पारायणासन किंवा काय. आणि तिथं जेंट्स लोक जे ड्रिंक केलेले वगैरे असतात ते असे खूप असे विचित्र पद्धतीने तिथं वावर करतात, तर ते नकोय. तर आम्ही रुपेश आणि मी स्वतः पोटोबा महाराज आणि जोगेश्वरी माताचं रूप धारण करून तिथं नगरपंचायतमध्ये गेलो होतो, की बाबा आम्हाला हा जो शौचालयाचा वास आहे त्याने खूप त्रास होतोय आज, की आता तरी ते कुठंतरी तुम्ही हटवा. म्हणजे थोडक्यात तुम्ही माणसांचं नाही तर देव माणसांचं तरी ऐका. आता बरोबर, आम्ही देव बनूनच आलो, देवाच्या रूपात आलो, तर आमचं तरी ऐका. बरोबर. प्रशासनाला खरं तर तुम्ही ही विनंती केली होती. प्रशासनात आता असं काय चालू आहे? खरं तर खूप दिवस झाले पदं नाही आहेत आणि खूप दिवस झाले अधिकार पण नाही आहेत लोकप्रतिनिधींना. प्रशासकीय व्यवस्थेच्या हातात सगळा कारभार आहे. म्हणजे गावचे CEO असतील किंवा नगर परिषद असेल, त्यांचे कर्मचारी असतील, तर त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मला एक हेच वाटतं, की आज ज्यावेळेस तिथं लोकप्रतिनिधी असतात ते त्यांची कामं व्यवस्थितपणे हाताळतात, पण ज्यावेळेस तिथं प्रशासनाकडे जातं ना, त्यावेळेस त्यांची पूर्ण मनमानी कारभार चालू असतो. तर वेळोवेळी आपण जाऊन तिथं आंदोलनं केलेली आहेत. आज जे लोकांना, नागरिकांना त्रास होतोय ना, त्याच्यावरती आज आपण जाऊन बोललेलो आहे. तर त्यांनी त्यांचं काम आहे ना, जोपर्यंत आज निवडणुका परत लागत नाही त्यावेळेस व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जे काही आज नागरिकांना ज्या काही आत्ता समस्या येत आहेत ना, त्या एवढ्या यायला लागलेल्या आहेत ना, की प्रशासनाचं मी म्हणन की त्यांचा अजिबातच त्याच्यावरती कंट्रोलही नाही आहे आणि लक्ष पण नाही आहे. तर ते लक्ष पाहिजे आणि त्यासाठी एक लोकप्रतिनिधी स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर. की ज्याला सगळ्या प्रश्नांची जाण आहे, ज्याचा सखोल अभ्यास आहे. आणि सायलीताईंच्या बोलण्यातून तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल, सखोल अभ्यास असणं, लोकप्रतिनिधींनी अभ्यासपूर्ण आणि माहिती घेऊन राजकारणात उतरणं याची किती काळाची गरज आहे, हे खरं तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर कळतं आहे. आता जाता जाता आम्हाला तुम्ही सांगावं की गावामध्ये असं यापूर्वी काय घडलं आहे की ती चूक आहे, आता ते घडू नये, आता तो बदल झाला पाहिजे. आणि यालाच जोडून एक प्रश्न विचारेल की गावात असं काय चांगलं घडलंय की ते पुढे कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे? आता गावात काही चुकीचं घडलं, चुकीच्या गोष्टी अशा काही घडल्यात की जो काही नगरपंचायतमध्ये 5 वर्ष कामं केली गेलीत, तर तिथले जे कॉन्ट्रॅक्टर लोक होते, खरं तर आज कॉन्ट्रॅक्ट कुठलेही कामाचे असतील, समजा आता रस्त्याचं काम देतोय, तर त्या कॉन्ट्रॅक्टरचे जे आपण परीक्षण केलं पाहिजे की खरंच ह्याची ती कुवत आहे का काम करण्याचं. तो जो रस्ते करतोय तर ते जर का 3 आणि 4 आणि 6 महिन्यात परतच अख्खे खराब होत असतील तर त्याचा काय उपयोग आहे. तर त्याची पूर्णता पाणी केली पाहिजेत की खरंच ह्याची कॅपॅसिटी आहे का, ह्याला तेवढा एक्सपिरियन्स आहे का. उगाचच ते कुणाच्या तरी वशिलेने कामं दिले जातात आणि मग काय होत्याचं नव्हतं, परत होऊन जातात सगळं, परत रस्ते खराब होऊन जातात. तर त्यामुळे ना आधी खरंच ही कामं सगळी देताना, कारण त्याची पण एक परत हे असते की परत ते काम लगेचच करता येत नाही. एकदा काम झालं की त्याची त्याच कामासाठी टेंडर निघत नाहीत. तर त्याची जी आहे ना की आपण कॉन्ट्रॅक्टर लोकांना जी कामं देतोय ती आज देतोय, त्यांची कॅपॅसिटी आहे का ती करण्याची, त्याचा मला वाटतं एक अभ्यास केला पाहिजे आणि मग ती कामं दिली पाहिजेत. तसे कॉन्ट्रॅक्टर चुका परत होऊ नयेत. बरोबर. आणि जे अनुभवी कॉन्ट्रॅक्टर आहेत ती त्यांनाच दिली पाहिजेत. उगाच कुणाच्या वशिलीसाठी, टक्केवारीसाठी देण्यापेक्षा ज्यांना अनुभव आहे त्यांना ती कामं दिली पाहिजेत. म्हणजे नक्कीच जे आपल्याला गावाचा विकास करायचा आहे तो विकास होईल, तो चांगल्या दर्जाचा होईल. आणि दुसरा प्रश्न तुम्ही मला जो विचारला की चांगलं काम आज कुठलं झालं आणि ते कंटिन्यू ठेवायचंय. चांगलं काम एक मी सांगण, ते मी माझ्याबद्दल सांगण की गेले 4 महिन्यापूर्वी आपण जो जनसंवाद यात्रा हा कार्यक्रम घेतलात, तर मी पूर्ण वडगाव शहरात 8,500 जे कुटुंब आहेत त्यांची मी घरोघरी जाऊन भेट घेतलीत, घर टू घर जाऊन भेट घेतलीत. की मला एक वाटतं की त्यांनी आज माझी आणि त्यांची एक नाळ, वेगळी प्रकारची एक नाळ जुळली गेली. की आज मला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या कळाल्यात. की मला नाही वाटत की आज कुठल्या लोकप्रतिनिधींनी आज अशा प्रकारचं कामं केलेलं आहे
आणि मी अशी वडगावमधली पहिलीच लोकप्रतिनिधी होते की जिनी आज घर टू घर जाऊन प्रत्येक आज कुटुंबाशी संवाद साधलाच, त्यांच्या समस्या विचारल्यात आणि अनेक समस्या माझ्या पुढं आल्या पण की आज अशी अशी कामं आपल्याला करायची आहेत, आपल्या गावातल्या लोकांना आज ह्या गोष्टी पाहिजेत, आपल्या गावात हे पाहिजे. तर त्या ज्या संकल्पना माझ्या पुढं आल्यात की मी जरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझी एका व्यक्तीची जी कॅपॅसिटी आणि पूर्ण गावाचा मिळून जो विचार आहे तो माझ्यासाठी खूप आहे ना, एक म्हणतात ना की एक ऊर्जा देणारा पण, आणि 5 वर्षातलं सगळ्यात मोठं जे भांडवल आज मी कमवलं ना ते कमवलं की आज लोकांनी मला खूप अशा गोष्टी चांगल्या चांगल्या सुचवल्यात की हे आपल्या ह्याच्यात पाहिजेत, की नक्कीच मला त्या पुढं काम करण्यात खूप यशस्वी ठरते. ही जी काम करण्याची माझी पद्धत होतीच ना की संपूर्ण गावागावात जाऊन प्रत्येक कुटुंबाशी जाऊन भेट घेणं, प्रत्येकाच्या वैयक्तिक घरी जाऊन भेट घेणं, तर ती मला आज खूप कुठंतरी एक चांगली गोष्ट किंवा एक चांगलं त्याच्यातून मी काहीतरी शिकले. आणि हीच पद्धत माझी मला पुढं कंटिन्यू ठेवावी. आणि मला वाटते कुठलेही राजकारणी असतीलच तर त्यांनी अशा प्रकारे जर का कंटिन्यू ठेवलं ना, त्यांना मग नक्कीच कुठले काम काय करायचं किंवा कसं करायचं हा प्रश्नच निर्माण होणार नाही. खरं तर सायलीताई, तुमच्या जेव्हा कार्यक्रमांना लोक आम्ही पाहतो तर जास्त करून महिलांचं संघटन तुमच्यासोबत खूप दिसून येतं आणि महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, त्या तुमच्यासोबत येतात, तुमच्या सगळ्या उपक्रमांमध्ये सामील होतात. याबद्दल थोडं सांगा ना. महिलांसाठी आज आपण गेले 6 वर्ष झाले मी दुर्गा ही सेल्फी कॉन्टेस्ट आणि रील्स ही कॉन्टेस्ट आपण घेतो. नवरात्रीमध्ये पूर्ण 9 दिवस आज वडगावच्या ज्या महिला आहेत त्या आपले सेल्फी आणि रील्स आपल्याला पाठवत असतात. पण त्या कार्यक्रमाचं आज महिलांकडून त्याला एवढा प्रेम, एवढा प्रतिसाद मिळाला की अक्षरशः आता हे 6वं वर्ष आहे आपण हा कार्यक्रम राबवतोय आणि जवळजवळ 150 ते 200 महिला ह्याच्यात सहभागी होतात. आणि तो आज महिलांच्या एक जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे की मी दुर्गा सेल्फी कॉन्टेस्ट. महिला अक्षरशः नवरात्रीत वाट बघत असतात की ही आपली सेल्फी कॉन्टेस्ट कधी असेल म्हणून. आणि मग त्यातून बक्षिसं वगैरे होत. तर तेच कुठंतरी प्लॅटफॉर्म आपण एक वडगावच्या महिलांसाठी उभा करून दिलेला आहे की त्यांना एक स्वतःला एक तिथं प्रेझेंट करता आलं पाहिजेत, फक्त घरातच न करता. आणि खरं तर ह्या कार्यक्रमाला भरपूर महिलांनी प्रेम दिलेलं आहे आणि मला नाही वाटत की कधी ह्या कार्यक्रमाला आपल्याला स्टॉप करता येईल. अखंडित असे काही कार्यक्रम बरोबर सुरू आहेत. म्हणून तर खरं तर हे सत्र आहे कामाचं बोला. आपण आज पूर्ण वेळ कामाचंच बोललोय आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर नक्की काय काय कामं करणार आहे याबद्दल आपण सायलीताईंकडून भरपूर जाणून घेतलंय. आता जाता जाता एक आव्हान गावाला की तुम्हाला मतदान गावाने का करावं, यासाठीचं एक आव्हान तुम्ही सगळ्या मायबाप जनतेला करावं अशी विनंती. बरोबर. आज मी 5 वर्षात जे काही नगरपंचायतमध्ये कामं केली आहेत, आज आंदोलनं केलीत, त्याच्यानंतर जनसंवाद यात्रा केलीत, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सगळ्यांना आज विचारणा केलीत कामांची वगैरे. तर मला एक वाटतं की खरंच हा जो 5 वर्षाचा अनुभव माझ्याकडे आहे ना की त्यांनी मला आता परत एक नवीन, जर का तिथं चेहरा कुणी आला, नवीन उमेदवार आला तर त्याला पूर्ण 0 पासून स्टार्ट करण्यापेक्षा माझ्याकडे तो 5 वर्षाचा अनुभव आहेच की काम कसं करायचं, कुठून, आणि मूळतः कामाची सुरुवात पण काय करायची काय नाही ह्या सगळं विजन मी डोक्यात ठेवून आज तिथपर्यंत आज सगळं ते कलेक्शन करून ठेवलेलं आहे की ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, सगळं आहे. ते म्हणतात ना की समोर आहे ते फक्त खायचं राहिले, तर ते तिथपर्यंत आज मी आलेली आहे. तर माझं एकच वडगावकरांना, माझ्या जनतेला एक आव्हान आहे की माझ्यावरती एकदा तुम्ही विश्वास ठेवात आणि आज आशीर्वाद द्यात की आज मी नगराध्यक्षपदापर्यंत जाईल. म्हणजे नक्कीच आज जे मला वडगाव शहर घडवायचं आहे, जे आदर्श शहर मला घडवायचं आहे, ते नक्कीच मला तुमच्या मदतीने, तुमच्या साथीने, तुमच्या आशीर्वादाने ते घडवता येईल. नक्की. आणि मीही जनतेला या माध्यमातून विनंती करेल की कामाचं बोला हे सत्रच यासाठी सुरू करण्यात आलंय की एक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर नक्की काय काम करणार आहे. राजकारणावर वायफळ गप्पा मारणारे, चौका चौकात, टपरी टपरीवर, पारापारावर बसलेली अनेक लोक तुम्ही पाहिली आहेत. त्यातूनच खऱ्या अर्थानं राजकारणी पुढे घडतात. पण नक्की गेल्यानंतर काम काय करणार आहोत याची मात्र चर्चा ही आपल्याकडून राहून जाते. आणि हीच चर्चा व्हावी यासाठी या सत्रात सायली रुपेश म्हाळसकर ज्या वडगावच्या शहरासाठी
वडगाव मावळ हे तळेगावच्या शेजारी असणारं एक शहर आहे. त्या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी आज कामाचं बोला या सत्रात भरपूर काही बोलून मी काय काम करणार आहे या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. नक्कीच मायबाप जनतेपर्यंत आणि मतदारांपर्यंत हा संदेश आपल्या या माध्यमातून पोहोचेल आणि तुम्हाला या निमित्तानं आम्हा सर्व शब्दब्रह्म परिवाराकडून पुढील भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कामाचं बोला या सत्रामधल्या अजून एका लोकप्रतिनिधीसोबत.